नमस्कार मित्रांनो, तुमचं माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे. तर आज आपण बघणार आहे पनीरची भाजी, गावाकडची गावठी अशी पनीरची भाजी. तर पहिले मी टोमॅटो उकडायला टाकलेले आणि नंतर बारीक कापून कांदा घेतलेला आहे. तो छान असा परतून घ्यायचा आहे ब्राऊन कलरचा, म्हणजे जेणेकरून भाजीला टेस्ट छान येते. तर थोडंसं मी आता कढईमध्ये तेल टाकलं आणि कांदा परत टाकलं. कांदा शक्यतो बारीकच घ्यायचा, म्हणजे पेस्ट पण छान होती, मऊ अशी पेस्ट पण होती आणि कांदा पण चांगलं व्यवस्थित परतला जातो. आणि गावाकडे अशा गावाकडच्या खूप छान अशा टेस्टी लागतात, म्हणून म्हटलं चला तर तुमच्यासोबत शेअर करेल. जर माझी ही रेसिपी आवडली किंवा माझे चॅनल जर तुम्हाला आवडले तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आता टोमॅटो उकडलेले आहे, तुम्ही बघू शकता. टोमॅटो ते साल एक साईडला झालेले आहे. तर टोमॅटो आपले झालेले आहे, तर आपण ते थोडेसे गार पाण्यामध्ये ठेवूया, जेणेकरून म्हणजे छान गरम लागणार आहे आणि टोमॅटो पण कलर छान येतो, रेड कलरचा छान टोमॅटो दिसतो. तर मी चालू केलं गार पाण्याचा आणि आता गार पाणी सोडलेलं आहे, त्याच्यामध्ये थोडा वेळ ठेवूया. नंतर आपण छान प्युरी तयार करून घेऊया. तर हे बघा, पूर्ण असं साल निघाले टोमॅटोचं, म्हणजे छान असं उकडलेलं आहे. टोमॅटो उकडून घेण्याचं मागचं कारण असं आहे का जास्त असं आंबट भाजी लागत नाही. टोमॅटोचं खूप आंबट लागते, त्याच्यामुळे असे उकडून घेतले तर छान लागते. आणि थोडंसं मीठ टाकायचं कांद्यामध्ये, जेणेकरून कांदा लवकर छान असा कलर धरतो आणि परतले जातो, म्हणून परतताना शक्यतो मीठ टाकायचं. आणि मी आमचं घरचं दूध असल्यामुळे मी घरीच पनीर बनवलं होतं. तर एक दिवशी तुम्हाला जर हा चॅनल आवडला तर मी नक्की पनीर घरी कसं बनवायचं तर मी नक्की शेअर करेल. बघू शकता एकदम छान असा वडी तयार झालेली आहे. खूप सुंदर असं पनीर बनलेलं आहे. बाजारात एवढं खास पनीर भेटत नाही, त्याच्यामुळं मी शक्यतो घरचं आमचं दूध असतं त्याच्यामुळे आम्ही घरीच पनीर बनवतो. तर छान असे पीस करून घेऊया, कट करून घेऊया आणि मग नंतर आपण छान असे फ्राय करून घ्या. शक्यतो घरी बनवलेलं पनीर आपण शक्यतो फ्रायच करून घ्यायचं, म्हणजे टेस्ट छान लागते. बाजारात विकलेलं नाही केलं तरी चालतं, पण घरी घेतलेलं बनवलेलं पनीर हे फ्राय करून घ्यायचं असतं, जेणेकरून गोल्डन असं फ्राय करून घ्यायचं, जेणेकरून छान अशी चव येते. तर बघू शकता मी छान अशा वड्या पडत आहे, किती छान असं थोडंसं दूध फाटल्यानंतर असं बांधून आणि त्याच्यावर काय ते ओझं ठेवल्यानंतर असं खूप सुंदर असं वड्या पडतात, म्हणजे असं खूप अशी मोठी वडीची वडी तयार होते. बघू शकता किती छान अशा वड्या आलेल्या आहे. आणि शक्यतो घरचं दूध असेल तर विकत पनीर घेऊ नये, घरीच बनवावे असं मला तरी वाटतं. बघू शकता किती छान असं पनीर झालेलं आहे. इकडं कांदा आपला झालेला आहे, गोल्डन झालेला आहे. आता आपण याची पेस्ट करायला घेऊया. जर माझ्याकडून काही चूक होत असेल तर प्लीज मला कमेंटद्वारे सांगा, आणि तुम्ही कशी भाजी बनवता हे पण तुम्ही मला कमेंटद्वारे सांगा. जर आवडत असेल तर नक्की सांगा. आता हे सगळं कांदा झालेला आहे. तर पहिले मी टोमॅटो घेतलेला आहे आणि कांदा काढून घेते मिक्सरच्या भांड्यामध्ये पेस्ट करण्यासाठी. तर सगळा कांदा नाही काढते मी, थोडासा कांदा तसाच ठेवतो, कारण तो पण असा शिजल्यानंतर छान असे गाढ होतं, घट्ट यायला मदत होते. त्याच्यामुळे शक्यतो मी सगळा काढत नाही. थोडा कांदा पण असा वाटला पाहिजे भाजीला, त्याच्यामुळे नंतर कोथिंबीर, लसूण आणि अद्रक घ्यायचं आहे. मी कोथिंबीर दळायला घेते, त्याने एक वेगळी चव येते, त्याच्यामुळे मी थोडीशी कोथिंबीर आवर्जून टाकते दळण्यासाठी. आणि हे सगळं जिन्नस एकत्र करून छान अशी पेस्ट करून घेऊया. तर चला आता पेस्ट करून घेऊया आपण. तर छान अशी पेस्ट झालेली तुम्ही बघू शकता, कलर असा एकदम छान आणि अशी मऊ पेस्ट झालेली आहे. तर जे कांदा आहे त्याच्यामध्येच आपण थोडंसं तेल ॲड करूया आणि त्याच्यातच आपण छान अशी प्युरी पेस्ट करूया. जास्त पण तेल टाकायचं नाही. मी शक्यतो भाज्यांना कमीच तेल वापरते, जास्त तेल वापरत नाही, कारण मला नाही एवढं जास्त तेल वापरलेलं. आणि कमी तेलामध्ये पण तुम्ही भाजीला खूप सारी तरी घेऊ शकता. आता त्याच्यामध्ये तेल तापलं आहे, कढीपत्ता टाकूया, त्याने चव छान येते कढीपत्त्याने. आमच्याकडे शक्यतो गावठी कढीपत्ता आहे, त्याच्यामुळे थोडा जरी टाकला तर खूप सारी टेस्ट येते. ती प्युरी आपण तयार केलेली ती छान अशी व्यवस्थित परतून घेऊ. तर मी असं म्हणत होते का कमी तेलामध्ये पण खूप सारी तरी आणू शकते. मी शेवटला तुम्हाला ही टिप्स नक्की सांगाल, त्यासाठी तुम्हाला शेवटपर्यंत व्हिडिओ पाहायचा. इथं मी दुसऱ्या कढईमध्ये तेल तापत ठेवलेलं आहे आणि त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकलेलं आहे. मीठ यासाठी टाकले का आपल्याला त्या वड्या फ्राय करायच्या आणि ते खाली लटकू नये म्हणून शक्यतो कधीही तेलामध्ये कोणती पण वस्तू फ्राय करायची किंवा काही थोडंसं तेल टाकायचं, जेणेकरून ते असं खाली लटकत नाही. आता 2 मिनटं असंच ठेवायचं, कारण जर लगेच पलटी करायला गेलं तर खूप सारं असं बारीक भुगा होईल, त्याच्यामुळे
लगेच पलटी करायचं नाही आहे, भविष्यात लटकलेलं आहे, शक्यतो लटकत नाही, मीठ टाकल्यानंतर लटकत नाही. आता इकडं पण पेस्ट छान परतत आलेली आहे आणि आपण साईडनं बघू शकता गोल्डन झालेल्या आपल्या वड्या. तर छान अशा कुरकुरीत झालेल्या दिसत आहे, खूप छान लागतात. तर शक्यतो घरी बनवलेल्या पनीर फ्राय करूनच घ्यावं, त्याने खूप छान अशी भाजीची चव येते. तर आता झालेल्या आपल्या वड्यात 1-2 मिनटं आपण ठेवूया आणि नंतर मग वड्या काढून घ्या. इकडे पेस्ट पण छान झालेली आहे, तेल सुटोपर्यंत छान अशी व्यवस्थित परतली गेली. लाईट नसल्यामुळे शक्यत आलेली लाईट, त्याच्यामुळे एवढे खास दिसत नाही. थोडा याचा प्रॉब्लेम येतो, पण मी एकटी हँडल करेल. एक हाताने मोबाईल पकडले आणि एक हाताने व्हिडिओ बनवते, त्याच्यामुळं थोडे इकडं तिकडं होतं. पण मी माझ्या स्वतःच्या हिमतीवर काहीतरी करण्याचा प्रयत्न करते. त्याला मला तुमची सपोर्टची गरज आहे. मला आशा आहे की तुम्ही मला माझ्या व्हिडिओला सपोर्ट कराल, जेणेकरून मग मी खूप साऱ्या गोष्टी घेईल आणि खूप साऱ्या गोष्टी म्हणजे व्यवस्थित क्लिअर असे व्हिडिओ तयार करायला नक्की तयार करेल. आता बघू शकता कशी गोल्डन झालेले पनीरच्या वड्या, आणि ह्या अशा जरी खाल्ल्या तर खूप सुंदर लागतं. तुम्ही ट्राय करून बघा. आणि नंतर आता आपण बघूया, नंतर आपण फोडणी देऊया. आता मिरची घेतलेली आहे, तुमच्या आवडीनुसार तुम्ही घेऊ शकता. मी 2 चमचे मिरची, थोडीशी हळद घेतलेली आहे आणि नंतर थोडासा मसाला टाकायचा आहे आणि थोडं हिंग. आता हे छान मस्त तेल गरम झालं का त्याच्यामध्ये सोडायचं आहे. त्यासाठी मी किचन किंग मसाला आणि सुहाना पनीर मसालाच घेते. त्याची चव अतिशय सुंदर आहे. 2 दालचिनी, 2 बेलपत्र आणि एक ते इथं तेल गरम झालेलं आहे. तर पहिल्यांदा आपण तेजपान टाकूया, 2 वेलदोडे टाकूया. हे छान परतलं की व्यवस्थित क्लिअर नाही दिसत आहे, पण एक हातामध्ये मोबाईल आणि परतती त्याच्यामुळे थोडं पुढे मागे होतं. आणि त्यात थोडंसं गरम मसाला परतला आणि थोडंसं गरम पाणी तुम्ही बघू शकता. अगदी थोडंसं तेलामध्ये पण खूप सुंदर अशी करी आलेली आहे. वरून थोडंसं आणखीन परत गरम पाणी टाकूया आणि थोडंसं त्यात थोडंसं दालचिनी टाकलेली, त्याने टेस्ट खूप सुंदर असा वास येतो. तर हे सगळं टाकून घेतलेलं आहे. तर आता बघू शकता छान असा मसाला पण आपल्या इकडं रेडी झालेला आहे आणि प्युरी पण रेडी झाली. आता त्याच्यामध्ये आपण ट्रान्सफर करून घेऊया. तर चला आता पहिल्यांदा आपण ते मसाला ते ट्रान्सफर करून घेऊया. छान असं व्यवस्थित कलर खूप सुंदर येतो. आणि याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून ते पण ॲड करायचं आहे याच्यामध्ये, म्हणजे जेणेकरून तरी पण नंतर या मसाल्यामध्ये आपण थोडंसं पाणी ॲड करून आणि आपण ज्या गोल्डन ब्राऊन वड्या केलेल्या होत्या त्या टाकून घेऊया. छान आता त्या वड्या आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊ, जेणेकरून त्यांना पण मसाले व्यवस्थित लागेल, म्हणजे व्यवस्थित वड्या लागतील, त्यांना पण छान असा मसाले त्याच्यामध्ये जातील त्या वड्यांमध्ये, म्हणजे छान अशी चव लागते. तर बघू शकता आता इथे ते पाणी आपण मसाला परतलेलं आहे, ते पाण्यात थोडंसं पाणी टाकून ते गरम करून घेतलेलं आहे आणि ते आपण त्याच्यामध्ये टाकायचं. गरम पाण्यात टाकायचं. त्याच्यामागे 2 गोष्टी असतात. गरम पाण्याने तरी पण येते आणि चव पण चांगली लागते. गार पाणी टाकलं की चव नाही येत भाज्यांना, त्याच्यामुळे शक्यतो कोमट पाणी करूनच, कोणतीही भाजी असो तर गरम पाणी करूनच टाकायचं आहे. तर थोडंसं तेल टाकलं आहे आणि त्याच्यामध्ये थोडंसं छोटा चम्मचभर आपण डाळीचं पीठ गोल्डन करून घेऊया, जेणेकरून भाजीला छान अशी बाइंडिंग येईल. त्याने बाइंडिंग येईल म्हणजे असं मसाले परतल्यानंतर म्हणजे असं भाजीतून असं पाणी एक साईडला निघणार नाही, सगळं असं एकजीव धरून राहील. इथं मी पाणी गरम करीत ठेवलेले भाजीसाठी, एकच हाताने होतं आहे सगळं, त्याच्यामुळे थोडंसं व्हिडिओ व्यवस्थित क्लिअर नाही दिसत आहे, मला माफ करा. पण तुमच्या सपोर्टची गरज आहे. तुमचा सपोर्ट भेटला तर खूप काही बदलाव येऊ शकतो याच्यामध्ये. तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि आता थोडंसं आपलं झालेलं आहे डाळीचं पीठ असं गोल्डन झालेलं आहे, ते आता छान व्यवस्थित परतून झालं का भाजीमध्ये टाकायचं आहे, म्हणजे भाजीला छान अशी बाइंडिंग पण येते आणि चव पण छान लागते भाजीला. तर अजून थोडंसं छान असं व्यवस्थित परतूया, थोडंसं गोल्डन कलर होईपर्यंत छान असं व्यवस्थित परतून घ्यायचं, म्हणजे कच्चा पण लागला नाही पाहिजे आणि छान लागतं, त्याच्यासाठी थोडं परतून घ्यायचं व्यवस्थित.
तर छान असं झालेलंच आहे. बघू शकता थोडं बाकी आहे. अजून थोडं 1-2 मिनटं परतलं की छान करते म्हणता येईल. आता झालेच जवळपास. आता आपण टाकून घेऊया भाजीमध्ये. छान व्यवस्थित अशी भाजी आता मिक्स करून घ्या त्याच्यामध्ये. सगळे मसाले वड्या सगळ्या व्यवस्थित खूप सुंदर दिसते. तोंडाला तर अतिशय चव येते. पाणी सुटलेलं अक्षरशः. बघून आता त्याच्यामध्ये जे गरम केलेले पाणी होतं ते ॲड करूया. आणि आता जवळपास आपली भाजी ऑलमोस्ट रेडी झाली आहे. जर तुम्हाला आवडली असेल तर नक्की मला चॅनलला सबस्क्राईब करा. आणि याच्यानंतर आपण थोडं चवीनुसार मीठ टाकूया. थोडंसं त्या चवीनुसार मीठ टाकून घेऊया. आणि अजून एक गोष्ट राहिली त्याच्यामध्ये ॲड टाकायची, ते म्हणजे मसाले. पनीर मसाला आणि किचन किंग असं न टाकता शक्यतो मी असं वाटीमध्ये मोजूनच घेते, म्हणजे मग गडबड होत नाही. तर सर्वप्रथम किचन किंग मसाला टाकलेला आहे. 1 चम्मचभर किचन किंग मसाला घेतला. आणि सुहाना पनीर मसाला 2 चम्मच घेतलेले, म्हणजे आपल्याला कळालं पाहिजे कोणती भाजी पनीरची भाजी असं वाटलं पाहिजे. आणि ते वरूनच ॲड करायचे. काही काही दूध टाकता, पण मी शक्यतो दूध टाकत नाही, अशी डायरेक्ट अप्लाय करते. आणि 5-10 मिनटं आपण छान अशी उकळू द्यायची भाजी. तर मला नक्की कमेंट करून सांगा की माझी ही भाजी तुम्हाला आवडली असेल गावाकडची भाजी. तर प्लीज चॅनलला लाईक